वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ही आंब्याच्या बागेत आणि खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की कधी आंब्याला पाड लागतोय आणि ते पाहण्याचं काम होतं. दररोज यायचो, आंब्याच्या झाडाखाली वाकायचो, तर काय पाड दिसायच नव्हते. पण आज ती प्रतीक्षा संपली आणि झाडाखाली 2-3 असे ताजे ताजे पडलेले हे केशरचे पाड सापडले आणि इतका आनंद झाला की ते शब्दात सांगू शकत नाही. कारण दररोज यायचो, म्हणजे ते खाण्याची इच्छा नसली तरी एक उत्सुकता होती की कधी लागतोय, कधी याची वाट बघत होती. आणि त्याचा जो पाड होता, म्हणजे आंबा पिकलेला पडला होता, त्याचा स्मेल जो नॅचरली पिकलेला असतो किंवा नैसर्गिकरित्या पिकलेला असतो, त्याचा सुगंध अप्रतिम असा येत असतो. तर हे अनुभवायला मला, म्हणजे हे फील करायला खूप आणि त्यात खूप आनंद होतो. आणि ते शोधण्यासाठी मन एवढं कावरं झालं की बाबा हा नाही, अजून ह्या झाडाखाली असेल किंवा त्या झाडाखाली असेल, हे शोधण्याचं नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. आणि पहिल्यांदाच असा सापडलेला होता, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि दररोज यायचो, आज लागेल उद्या लागेल असं कोणाकोणासोबत होतं आणि कोण कोण करतं ते पहा. आणि नंतर छान असं बसून तर दुसऱ्या पण मोठ्या झाडाला पाड लागला होता आणि एकाच वेळेस कसं असतं, एका पाठोपाठ लगेच लागत असते. आणि हे जो व्हिडिओ आहे तो जेव्हा पहिल्यांदा पाड सापडले होतं त्या दिवसाचा आहे. आणि सहज असा फेरफटका मारत होतो तेव्हा हे सापडलेला होता. नंतर आम्ही तो शक्यतो हे करण्यासाठी, सीताफळाची झाडं कट करण्यासाठी गेलेलो. ध्यानी मनी नसतानाही जेव्हा समोर म्हणजे सहज चलता चलता पाहत होतो की बाबा लागलाय का नाही, म्हणजे असं वरच्यावर पाहत होतो तर दिसला. मग नंतर हे घेतला आणि छान असा मुरलेला होता, पूर्ण पिकलेला पाडा होता. आणि तो तिथंच, मग मला काय खाण्याचा मोह आवरला नाही, मग मी तिथंच बसून खाण्याचं ठरलं होतं. मग नंतर आता एक सापडलं मग चिकू पण पिकले असते किंवा अंजीर पिकले असते, ह्या हेतूने मग मी सगळ्याच झाडांना एढा मारतो. आणि या निमित्ताने काय होतं माहिती, फळ झाड असले ना, मग आपण सगळ्या रानात फिरतो आणि आपल्याला उत्सुकता असते. आणि घरचे ताजे ताजे फळ खायला कोणाला नाही आवडत, प्रत्येकाला आवडत असतात. तसंच आम्हाला पण, मला तर ते खाण्यापेक्षा शोधण्यात, पिकलेले गोळा करण्यात यालाच खूप आवडत, म्हणजे हे गोळा करण्यात, घरी नेण्यास खूप आवडतं. आणि तो म्हणजे नसला आवडत तर, कारण दररोज आपण पाहून पाहून पण मन हे झालेलं असतं. तर नंतर आले अंजिराच्या झाडाखाली. आणि हे काही विकण्यासाठी नाहीत किंवा काय इतके नसतात. आणि उन्हाळ्यात कसं पाणी जास्त नसतं म्हणून साईज पण कमी झाली. आणि आता शक्यतो पाऊस पडतोय ना, त्यामुळे काही झाडांना खूप चांगले अंजीर मोठे मोठे आलेत. आणि मग ताजी लगेच झाडावरती आणि हे काढत होते व्हिडिओ. तर त्यांना पण अर्धा दिला, मी पण शोधण्याचं पण काम चालू होतं, खाण्याचं पण काम चालू होतं. आणि हे फक्त शेतकऱ्याच्या नशिबात असतं. शेतकरी म्हणजे खाण्यापुरती झाडं ही असं असतातच प्रत्येक शेतकऱ्यांचे. कारण आपण शक्यतो कसं काम सोडून बाजारला जाणं, फळं आणणं हे प्रत्येक शेतकरी नाही करू शकत, की दररोज जाणं घेऊन येणं. म्हणजे पैसे असून पण उपयोग नाही, कारण तेवढा वेळ जाण्या येण्याचा टाइम. त्यामुळं झाडं प्रत्येक शेतकरी लावत असतो, म्हणजे पाणी असण्यानुसार ज्याच्या त्याच्या पद्धतीने. आणि पक्ष्यांनी बी त्याबरोबर सगळे खाल्लेले असतात, कारण निम्मे पक्षीच खात असतात आणि त्यांचा पण हिस्सा असतो. आणि ते कशावर जगणार ना, त्यामुळं पक्षी पण निम्मे तर जेवढे चांगले असतात ते आधी पक्षी खातात, मग नंतर उरलेलं आपण खायचे असतं. तर चालायचं जसं. तर नंतर मग मी सगळे झाड चेक केले. आणि तुम्हाला गावाकडले व्हिडिओ ला प्रतिसाद देता, पाहता याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तर इथं मी अंजीर तोडण्याचं काम चालूच होतं. आणि म्हणजे एक सापडलं की नाही बाबा दुसऱ्या झाडाला असं, हे दुसरीकडे असं, हे चालूच, म्हणजे पाहतच माणूस. नंतर मग सगळ्या झाडाला हे केल्यानंतर, सगळं फिरून झाल्यानंतर, चक्कू पण गोळा करून झाल्यानंतर, मग आता वेळ होता आणि भरपूर असं आभाळ आलेलं होतं, वार
वारं सुटलेलं होतं आणि उन्हाचं काय होतं, ऊन असल्यामुळं दिवसात तर काम करायचं मनच लागत नाही. त्यामुळं मग हे 5-6 वाजता गेलेलो आणि कशाचं काय ह्याच शोधण्यातच गेलं होतं की तेवढ्यात तो एक लाईन, ती पूर्ण पुढची लाईन कट करूच तर त्याला आला पाऊस. मग कशाच काय पळत आलो आणि झाड कट करण्याचा पण व्हिडिओ व्हिडिओ लवकरच तुमच्या सोबत अपलोड होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगता. आणि जे नवीन आपल्या चॅनलवर आले आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा.